गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट. 90 दिवसात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं दिसून येते. गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने प्रशासक नेमल्यानंतर 2 दिवसात मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून येते. याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने ही निवडणूक प्रक्रिया 90 दिवसात संपवण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी 16 मार्च 1963ला गोकुळ दूध संघाची स्थापना झाली. गेल्या 63 वर्षात संघ जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला. जिल्ह्याची शिखर संस्था KDCC बँकेवर आत्तापर्यंत 2 वेळा प्रशासक आले, पण गोकुळवर प्रथमच प्रशासक येत असल्याने संघाशी जोडलेल्या सर्वच घटकांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. यापूर्वी KDCC बँक, बिद्री तसेच भोगावती कारखान्यावर प्रशासकीय मंडळ आले होते. बँक असो वा साखर कारखाना, त्यांचे कामकाज आणि दूध संघ यांच्यामध्ये फरक आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याआधी ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनी सुद्धा कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. आव्हान देऊन प्रशासक आणला जात असल्याने साहजिकच गोकुळच्या राजकीय विश्वात अस्वस्थता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळची मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनानं या ठिकाणी आणलेला आहे. आणि मध्यंतरी म्हणलो होतो की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटींवर प्रशासक नेमाचा कायदा केला. पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती. आणि मला वाटतंय ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते, आता स्पष्टपणे दिसतंय. आणि सहकाराच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी मग कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं, ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे. आता आमची विनंती आहे की जो ॲफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यारना की ती हिअरिंग लवकर आवरा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, त्यामुळे परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत. किमान हे हिअरिंग संपवून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असणार.